आता आपण बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवडला दररोज पाणी पुरवठा शक्य नाही, त्यामुळे शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू राहणार। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचं स्पष्टीकरण। पिंपरी चिंचवडमध्ये 30% नालेसफाई पूर्ण, कामाला गती देण्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे आदेश। पुणे विद्यापीठातील कोंडीचा ताण लवकरच हलका होणार। ब्रेमेन चौक ते ई स्क्वेअर या मार्गातील उड्डाणपुलाची एक बाजू 1 मे रोजी खुली होणार। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती। पुण्यातल्या भोर नगरपालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार। नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी मार्च अखेरपर्यंत भरता येणार। नगरपालिकेकडून कर वसुलीसाठी 11 पथकं तयार। पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे गावच्या माजी सरपंचांचा तहसील कार्यालयासमोर उपोषण। रस्त्याचं काम निकृष्ट आणि अर्धवट झाल्याचा नथू गायकवाड यांचा आरोप। पुणे रेल्वेच्या बीबीडीएस पथकातील वीरू श्वानाकडून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही पाय टेकवत वीरूची मानवंदना। पुण्याच्या मावळमधील वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती। मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वन विभागाचा उपक्रम। भोर महाड मार्गावरील वरंदा घाटात अॅनिमल वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे वन्यजीवांसाठी पाण्याची सोय। पर्यावरण प्रेमींकडून स्वयंस्फूर्तीने पाणवठे भरण्याची जबाबदारी। पुण्याच्या भोर तालुक्यातील कर्णवाडी गावचं ग्रामदैवत श्री जानुबाई माता देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। पारंपरिक वाद्यांच्या तालावर देवीच्या काठी पालखीची गावातून काढण्यात आली। छबिना मिरवणूक।